चेहरा मोहरा बदललेली बैरम यात्रा. सातपुड्याच्या पायथ्याशी जे बैरम बाबाची यात्रा आहे, पहिल्यांदा ही यात्रा तमाशे अशा विविध प्रकारच्या ज्या अश्लील गोष्टी होत्या त्यासाठी प्रसिद्धी होती. पण गेल्या 20-25 वर्षापासून बच्चूभाऊ कडू यांनी तो ट्रेंड बदलून तिथं सांस्कृतिक कार्यक्रम चालू केले आणि इथं महिलांची गर्दी वाढली. मग बैरम बाबा जर म्हटलं तर बैरम बाबा यांचं मंदिर कुठे आहे? ते आहे एका उंच टेकडीवर. हे सर्व पर्वत रांगा आहेत. इथं विशेष म्हणजे मटण हंडी हा फार प्रसिद्ध विषय आहे. असे दर्यापूर तालुक्यातील काही नामवंत पाटील आहेत. मागच्या यात्रेतला ना या यात्रेतला काय फरक आहे? खूप फरक आहे. मागं जलसे होते त्यावेळेस चिल्लरपणा जास्त होता. त्यावेळेस जरा चांगले लोक येतात, काय मंडळी येतात. हा, धार्मिक वृत्तीचे लोक जास्त करून राहिले. रामराम, काय तुम्ही तर नेतेच दिसून राहिले मग? मी नेता आहोत ना. काय नाव आहे तुमचं? मी अतुल पाटील गुरघाटे, राहणार लांडी. काय यात्रेचं स्वरूप काय म्हणते? यात्रेचं स्वरूप फारच चांगलं आहे आणि यात्रा एवढी भव्य दिव्य आहे का दुरून दुरून लोक येतात. आणि पहिले लोक आपल्या परिसरातले येत होते, अमरावती जिल्ह्यातले. आता लोक खूप भंडारा, चंद्रपूर, कोल्हापूर पासून दूरपासून लोक येऊन राहिले. नाशिक, औरंगाबाद, दुरून दुरून लोक येऊन राहिले. बरं, इथं वैशिष्ट्य म्हणजे मटण हंडीचं वैशिष्ट्य आहे म्हणते. ही काय आता आपलं सोच आहे प्रत्येकाची. हो, आणि इथं पहिल्यापासून जुने लोक येत होते, त्यांच्या जुन्या लोकांपासून ती पिढी येत गेली मटण हंडीची आणि ती प्रथा प्रसिद्ध झाली. आणि तसं इथच्या पाण्याला खूप मान आहे. वांग्याची भाजी करा का कोणतीही भाजी करा, फारच इथं जबरदस्त आहे. इथच्या पाण्याला मान आहे. रामराम भाऊ, काय म्हणते यात्रा? यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप प्रमाणात वाढली आणि यात्रेचा जो भाविक भक्ताचा कल आहे तो दरवर्षी लाखोच्या संख्येने वाढत चालला. तुमचं गाव कोणतं? मी विजय अडव, खुर्माबाद. बरं काव पहिल्यांदा इथं तमाशे होते आणि तमाशाचं हे रूपांतर म्हटलं आता म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम दोन पट असतात. नाही, पटाचं स्वरूप हे बच्चू भाऊनं सुरुवात केली आणि जे तमाशे आणि जलसे म्हणून इथं नामांकित होते त्यावेळेस बच्चू भाऊनं त्यावर 20-25 वर्षापासून बंदी आणली आणि बंद केले. त्याच्यामुळे या यात्रेचं स्वरूप एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकांचा प्रतिसाद एवढा वाढला की या यात्रेचं स्वरूप असं वेगळं झालं. हो, हे यात्रा पहिल्यांदा बदलाम होती, त्याच्यात सुधारणा काय झाली? हे आता एवढी चांगली सुधारणा झाली की ज्या महिला आहेत त्या पहिले यात्रे येत नव्हता. त्यावेळेस सगळे पुरुष मंडळी जास्त येत होती आणि 10-15% महिला येत होत्या. आता महिलांची गर्दी एवढी वाढली का लाखोच्या संख्येत यात्रा आहे आणि जागा कमी पडून राहिली. एवढी गर्दी आहे इथे आणि दुरून दुरून लोक येऊन राहिले आणि लोकांना विश्वास मिळाला का याच्यात कुठल्याच प्रकारचं काही नाही आहे. संरक्षण आहे पोलीस महिलांसाठी. हा, महिलांसाठी पोलीस प्रशासन आहे आणि सगळी मंडळी आणि लोक सुशिक्षित झाले आता. बरं दादा, मी काय म्हणतो, इथं हंडीतच मटण कोण करतात? नाही, हे सुरुवातपासून तर नामांकित असं बैरामचं हे ठिकाण आहे. इथं हंडीतलं मटण हे 1 नंबर मटण बनते आणि ते प्रसिद्धही आहे आणि चवीलाही वेगळं लागते. म्हणून इथं येणारे हे हंडीतलंच मटण जेवण करतात. तुम्ही खाल्लं का मग हंडीतलं? मी खाल्लं. तुम्हाला इथं टिक्का दिसून राहिला बा? नाही, टिक्का जरी आहे तरी हिंदू आहोत तर टिक्का राहायचं. पहिल्यांदा गेटवरून टर्न झाल्यानंतर दर्शनाला वरतं जावं जाण्याकरता लागतो हा बैरम बाबा बाबाच्या. रस्ता पण आहे. आता आपण पाहू शकता. रोजच्यामुळे पहिल्यांदा महिला पायऱ्या होत्या, सुद्धा मी पायऱ्या इथे मंदिरावर दाखवतो. जाऊ शकतात. पायऱ्यानंतर हा रस्ता आहे. जसा जसा काळ बदलत चालला तसं इथलं वातावरण सुद्धा चेंज होत आहे. हे पूर्ण उतारी आहे, चढाई. हे आहे बैरम बाबाचं मेन ठिकाण. हा बैरम बाबा सुपारी देतात आणि त्याला तूप आणि शेंदूर लावलो एवढं अवघड पुराण रूप झालं. काळात आख्यायिका आहे का बा सुपारी होती आणि त्या सुपारी एवढी दुसरं मंदिर आहे. आणि जसं पुढे 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 ते जाऊ तसं शिवमंदिर. लोक एकमेकाला सांगून राहिले. आजकाल शिवमंदिराला फार महत्व आलेलं आहे. त्या इथं असा भाव होता की इथं येणारे भाविक लोक आणि ते तुपाचे गोळे इथं त्या सुपारीवर टाकत हा जो आकार झाला बैरम बाबाचा हा एवढा मोठा झाला. तरी त्याचा आकार एवढा होऊनही याची खोप निघत असते तरी तो वाढत एवढ्यापर्यंत पोहोचला.
त्यानंतर नारळ फोडासाठी एक वेगळी मशीन आहे इथं, ते आपण पाहू शकता. पण 2025 पासून एवढी मजा येऊन राहिली, एकीकडे प्रवीण तायडेचा पट आणि दुसरीकडे बच्चूभाऊ कडूचा पट. फुल मेजवानी. सातपुडा श्री बहिरंबुवा यात्रा महोत्सव विदर्भ केसरी आणि ऐतिहासिक पट म्हणून मानाचा पट म्हणून माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून 21वं वर्ष आहे पदाचं. 21 वर्षाचं पदार्पण आहे. त्या आजचा दुसरा दिवस आहे. कारण या ठिकाणी पहिलं रात्रभर तमाशे चालायचे, पण त्याचं म्हणजे की कुठे ना कुठे तरी आमचा शेतकरी राजा यायचा, पैशाचं खर्चीकरण व्हायचं आणि यात्रेत तिथंच पैसा जायचा. कारण यात्रा लोक पाहत चाललेल्या होत्या. आमच्या मराठवाडा भागात बऱ्याच यात्रा लोक पावलेल्या आहे. अशी संख्या पटावर दिसतच नाही भाऊ. पण आपल्या विदर्भामध्ये हा बैरम बाबाची यात्रा म्हटलं की हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा हा शेतकरी राजाचा सोहळा आहे. त्यांनी ते फळ बंद करून शंकरपटावर तो देऊन 7 ते 8 लाख रुपयापर्यंत बक्षिसाची लैलू